कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपण आहोत छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आणि या ठिकाणी ब्राह्मण महिला मंच संचलित श्री महालक्ष्मी मंगळागौर ग्रुपच्या ज्या संयोजिका आहेत, अध्यक्ष आहेत, संचालिका आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. कायझेन इंडिया न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर यांना ज्या आधुनिक मुली आहेत म्हणा, तरुण पिढी आहे, यांच्यापर्यंत कशा पद्धतीने आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करताय? आता आमच्या ह्या मंगळागौरी ग्रुपला जवळपास 8 वर्ष झालेत आणि आम्ही काय करतोय की ज्या नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी पारंपरिक खेळ काय आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या ह्या खेळांमधून फुगडी, झिम्मा, काही अजून काही पारंपरिक खेळ आहेत ते सगळे त्यांच्यासाठी करतोय की जेणेकरून आपली जी संस्कृती आहे ती जतनही होईल आणि त्याचं संवर्धन पण होईल. म्हणजे संस्कृती लयास जाऊ नये याचा आम्ही प्रयत्न करतोय. श्री महालक्ष्मी ग्रुप आम्ही तोच प्रयत्न करतोय. बरं, आपल्या ग्रुपमध्ये किती महिला आहेत आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे खेळ किंवा जे संस्कृती जतन करण्यासाठी जे तुमचे प्रयोग आहेत ते कशा पद्धतीने करतायत? आम्ही एकूण 6 जणी आहोत आणि 6 जणी आम्ही ऍक्टिव्ह आहोत, ज्यामुळे फुगडी खेळतो, त्याच्यानंतर फुगडी प्रकार खेळतो आणि ह्या फुगडींच्या प्रकारांमुळे कसा व्यायाम होतो आपला हे एकंदरीत आम्ही आता दाखवतोय. कारण झुम्मा आजकाल जे काही नवीन पिढी आहे जिम मध्ये जाती, त्यापेक्षा सुद्धा तुम्ही तुमचं आरोग्य सांभाळू शकता आणि आपली जी काही संस्कृती ती पण जतन करू शकता. आम्ही दोन्ही पण याच्यातून साध्य करतोय. म्हणजे ही एक संस्कृती जतन आणि त्यातून आरोग्य सुद्धा सांभाळण्याचा हा जो तुमचा प्रयत्न आहे तो चालू आहे. तर तुम्हाला कशा ऑर्डर येतात किंवा तुम्ही घरोघर किंवा कसल्या इव्हेंट मध्ये जाता किंवा मग त्याची काही फीस आहे का, त्या संदर्भात काय सांगा? आता आमचं कसं श्री महालक्ष्मी इव्हेंट्स आहे, मग त्यामध्ये आम्ही केटरिंगचंही करतो. आमचं हे ग्रुप पण आहे, डान्स ग्रुप जो आहे तो पण आहे. कोणी रांगोळी काढतं, ऑर्डर वगैरे. तर आमचं ब्राह्मण महिला मंच म्हणून एक संघ आहे विजयाताई कुलकर्णींचा आणि त्यातून आम्हाला बऱ्यापैकी ऑर्डर्स येतात. आम्ही त्यावर आमच्या ॲडव्हर्टाईज टाकतो. काही रील्स बनवलेले आहेत, यूट्यूबवर आहेत, आमचे चॅनल्स आहेत, यूट्यूब चॅनल आहे, इंस्टाग्रामवर आहोत, फेसबुकवर आहोत आणि अशा प्रकारे आम्ही सगळीकडे जसं होईल तसं आम्ही पब्लिक बस प्रयत्न करतो आणि बऱ्यापैकी आम्हाला ऑर्डर्स येत आहे. सध्या आम्ही एकेका मंगळागौरीला 6 कार्यक्रम घेतोय. हो, अगदी म्हणजे सकाळी जे आम्ही 9ला निघतोय तर संध्याकाळी रात्री म्हणजे 9च वाजता आहेत आम्हाला. हो, म्हणजे पूर्ण दिवस तुमचा बाहेर मंगळागौरीच्या कार्यक्रमात. हो, एका रात्रीमध्ये मंगळागौर ही संकल्पना नेमकी कुठून आली आणि एवढा एन्जॉय ज्या महिला करतायत की ती पारंपरिकता म्हणा किंवा अजून काही, तर ही संकल्पना कशी आली आणि कसा एन्जॉय होतो त्या संदर्भात सांगा. आजच्या काळात महिला बाहेर पडतात म्हणजे नोकरीच्या निमित्ताने व्यस्त असतात आणि त्यामुळे त्यांच्याकडे वेळ हा खूप कमी असतो. टाइम इज मनी. तर त्यांच्या ह्या सगळ्या वेळेचा विचार करून ह्या छोट्या छोट्या संकल्पना म्हणजे संस्कृती तर जपली गेली पाहिजे आणि सगळे कार्यक्रम पण एन्जॉय केले पाहिजे महिलांनी. त्यातून ही वन डेची संकल्पना आली आहे. म्हणजे एका दिवसातच हे मंगळागौर आपण आणि त्यात आपण सगळं जपतो संस्कृती, पूजा करतो, खेळ खेळतो आणि मंगळागौरीचं जागरण हा तर महिलांचा अतिशय आवडता विषय असतो. झिम्मा, फुगड्या, डान्स सगळंच त्या करत असतात. बरं, हे नवीन पिढीला तुम्ही कसं सांगता की बाबा हे आपलं पारंपरिकता आहे, त्यातून तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील? मग ते कसं समजून सांगता? मंगळागौर ही नवीन नववधूंचीच असते, त्यामुळे तिथे बहुतांश तरुण उपस्थित असतात. त्यांना आम्ही ह्या सगळ्या माध्यमातून सांगतो की प्रत्येकाने आपली संस्कृती पुढे नेली पाहिजे आणि हा जो पारंपरिक वसा आहे हा सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे, जेणेकरून आपली संस्कृती पण जपली जाते. आणि सध्या पाश्चात्य संस्कृतीचं जे अंधानुकरण चालू आहे त्यालाही नकळत का होईना पण खीळ बसते. तर मला सांगत आहे की आता हे जे तुमचं कामातून दिवसभराचा व्यस्तता आणि हे मंगळागौर याचं बॅलन्स कसं तुम्ही सांभाळता सगळ्याच महिला? आता ज्या दिवशी आमची मंगळागौर असते त्या दिवशी आम्ही सकाळीच बाहेर पडतो. तर मग सकाळीच आम्ही दोन्ही टाइमचा स्वयंपाक करून येतो सगळ्याच जणी आणि बऱ्याच जणी आम्ही नोकरी पण करतो. तर त्या ठिकाणी आम्ही आधीच रजा दिलेली असते. श्रावण महिन्यातले 4ही मंगळवार आमची सुट्टी असते, जे आम्ही वर्षभर ती सांभाळून ठेवलेली असते.
बरं, की बरं. आम्हाला श्रावण महिन्यामध्ये 4 मंगळवार 5 मंगळवार जे काही मंगळवार येतील हा. तर पूर्ण सुट्टी हवी हे असते. फक्त मंगळवारीच असतं. हो मंगळागौर मंगळागौर. नावच त्याचं हा, मंगळागौर आहे. म्हणजे मंगळवारीच ते सादर मंगळवारीच केलेलं असते आहे. हा. आणि ती नववधूची नववधूची असते. हा. त्यामुळे ती स्वतः आणि तिच्यासोबत 5 नवीन वधू हा, हा. त्या सुद्धा पूजेला बसतात. बरं. आणि आम्ही काय करतो आम्ही तर सगळे खेळ खेळतो हा. पण त्यांना सुद्धा आमच्या खेळामध्ये सामील करून घेतो. बरं, बरं. त्यांना थोडं अवघड जातं हा, पण हा. आम्ही शिकवता शिकवता ते खेळतात हा. आणि आत्मसात करतात त्याच ही- वेळेमध्ये. हा, याला काही वाद्य वगैरे हो असते का? असतं ना वाद्य पण बरं. असतं तबला बरं. पेटी बरं. झांज ढोलकी असते बरं. तबला पेटी असते. बरं, एक स्त्रिया म्हणून तुम्ही रात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सादर हो. करता. बरोबर. एक सुरक्षितता सामाजिक दृष्टीने सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. तर ते कसं वाटतं तुम्हाला? तसं तर आता आम्ही पारंपरिक वेशेत जातो त्यामुळे सगळ्यांना माहिती की आम्ही नक्कीच संस्कृती सांभाळून करणारे काम करणारे सगळ्या महिला आहोत. हम्म, तर त्यामुळे आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच समोरच्यांचा असा असतो की हम्म, काहीतरी करायला चांगलं करायला जात आहे. हम्म, हम्म, तर त्या हिशोबाने ते आमच्याकडे अगदी व्यवस्थित बघतात. ऑटोवाले जरी असतील तर ताई कुठं जायचंय हम्म, हम्म. एकदम व्यवस्थित. साधारणतः आणि किती वाजेपर्यंत चालतं हे? सकाळी 9 ते रात्री 9. बरं. आम्ही दिवसभर म्हणजे एक दीड तासाचा कार्यक्रम असतो. जाण्या येण्यामध्ये अर्धा तास. कधी बीड बायपासला असती, कधी हडकोत असती, हम्म. कधी समर्थनगरला तर कधी चिकलठाण्याला. बरं, बरं. आणि जाण्यामुळे जो वेळ जातो हम्म. तो वेगळा. असं सगळं मिळून आम्ही 12 तास मंगळवारी बाहेर असतो हम्म. आणि दिवसभरात जवळपास आम्ही 6 ते 7 मंगळागौर सादरीकरण करतो. बरं. याची कशी काय फीस वगैरे असते का? मानधन असतं हो का? मानधन असतं. बरं. 7,000 आम्ही मानधन घेतो बरं. आणि त्यामध्ये आमचं दीड तासाचे कार्यक्रम हे जे पारंपरिक खेळ आहेत ते हा, हा. आणि आलेल्या प्रेक्षकांसाठी छोटीशी स्पर्धा हम्म, हम्म. त्यातून आम्ही छोटेसे बक्षीस पण त्यांना देत असतो. बरं, हो, बरं. म्हणजे ते प्रेक्षक लोक जे खेळत नाही हा, काही काही वयस्कर लोक असतात बघायला आलेले हा. मग त्यांच्यासाठी छोटीशी स्पर्धा हम्म. मग त्यांना बक्षीस मग ते हम्म. सुद्धा थोडेसे मोकळे होतात. त्याच्यामध्ये खेळामध्ये हा, सामील होतात. सामील होतात बरं. आणि थोडे मन मोकळेपणाने बसतात बघायला पण नाही तर बोर होतं आम्ही खेळतोय ते बसलेत हा. असं न करता त्यांना पण आम्ही सामील करतो बरं. की जेणेकरून प्रश्न मंजुषा त्यांना त्यांच्या वयानुसार प्रश्न विचारून हम्म. त्यांना सुद्धा ते आनंद घेण्यासाठी प्रोत्साहित करतो. ठीक आहे. मला सांगा ताई की आता हा 2026 चा काही ट्रेंड वेगळा आलेला आहे का मंगळागौरचा? ट्रेंड असा नाही जे आपला पारंपरिक खेळ आहे तेच आम्ही घेतो. तर हम्म. काळानुसार बदल होतात पण हम्म. आमचा मेन उद्देश काय की जे म्हणजे पूर्वीपासून जे खेळ चाललेले आहेत तेच पुढे न्यायचे. त्याच्यात बदल असा काही नाहीये. जसे पूर्वीपासून आहे तसेच खेळ आम्ही खेळतो. फक्त एवढंच आहे की ते कमी वेळात आम्ही सादर करतो सगळ्यांना. म्हणजे आपली मेन म्हणजे आपली संस्कृती जपायची. ट्रेंड किती जरी बदलले दरवर्षी नवीन ट्रेंड येतो पण आपलं मूळ काय आहे आपल्याला आपली संस्कृती जपायची. जे पहिल्यापासून चालू आहे तेच फक्त कमी जास्त स्वरूपात सादर केलं ती आपली पुढच्या मुलांना कळलं पाहिजे ना. ते आता खूप डान्स क्लास लावतात झुंबा लावतात काय काय लावतात पण हे जे पारंपरिक खेळ आहे यातून त्या डान्स क्लासची गरज नाही झुंब्याची पण गरज कसं नाही. खेळायचं आणि घरातल्या वस्तू सगळ्या. पाण्याची कळशी हे आपण त्यांना नुसतं हा. असं घरात दिसतं आपल्या त्याचा वापर नारळाच्या कसा करून करवंट्या आपण ते वगैरे. त्याच्यासोबत कसं खेळू शकतो हे त्यांना दाखवून देतो आम्ही की घरातल्याच वस्तू वापरून आपण त्यांना कसं खेळू शकतो. त्याच्यासोबत कसा व्यायाम होतो ते व्यायामाचे प्रकार पण त्याच्यात मोडले जातात. संस्कार टिकले तर संस्कृती टिकल म्हणून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. क्या बात आहे. की आपण या ठिकाणी आमच्या प्रेक्षकांना आमच्या व्ह्युअर्सना एखादं पारंपरिक गीत सादर करून दाखवाल का? हो नक्कीच. बरं. आमचा हा ग्रुप आम्ही आज नक्कीच तयारीनिशी आलो आहोत बरं. की आपल्या कायझेन इंडिया चॅनलला आमचा छोटासा खेळ आम्ही सादर करून दाखवणार आहोत. किकीचं पानबाई किकी हा. हे आपला पारंपरिक खेळ आहे तो आम्ही आता इथं सादर बरं, करून या दाखवतो. खेळाविषयी अधिक थोडंसं सांगाल तर बरं. हे म्हणजे आपण जसं त्या गाण्याला अनुसरून आपल्या पूर्ण शरीराची हालचाल करून कशी आपण आपली आरोग्य संवर्धन करू शकतो. बरं. कमरेचा व्यायाम जो आपण झुंबा करून किंवा कुठलाही डान्स प्रकार करून करतो तर तेच आपण आता इथे ह्या पाश्चिमात्य जे झुम्मा हा डान्स, त्यापेक्षा असे बरोबर प्रकार जे आहे. आहेत त्यापेक्षा त्याला- आपले पारंपरिक हे खेळ खेळून सुद्धा आपण आपली आरोग्य व्यवस्थित सांभाळू शकतो. बरं. आणि लेडीजला कसं भरपूर कामं असतात हो. आणि त्यामुळे मग आता ह्या खेळातून आम्ही एक आनंद पण आमचा साजरा करतो. बरं, ठीक आहे. तर पाहूयात आपण किकीचं पानबाई किकी. पानबाई किकी. किकी. किकीच पानबाई किकी सुंदर मासा सूसू. किकीच पानबाई किकी सुंदर मासा सूसू. आल्या गवाळी गुजरणी गुजरणी कापूस पिंजारुनी पिंजारुनी कापूस पडला तर
कायझेन इंडिया न्यूज चॅनलशी संवाद साधला आणि तुमच्या पुढील कार्यक्रमांसाठी तुमच्या ग्रुपला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.